अजित पवारांकडील खात्यांबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे असं फडणवीसांना सांगितलं। प्रफुल्ल पटेलांची माहिती। पटेलांसह भुजबळ, तटकरे आणि धनंजय मुंडेंची फडणवीसांशी 1.25 तास चर्चा। दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत पवार कुटुंब एकत्र बसून निर्णय घेणार। आज किंवा उद्या निर्णय घेण्याची शक्यता। शरद पवार याबाबत अंतिम निर्णय घेणार, सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री पदाबाबत आता बोलणं म्हणजे अमानुषतेचा प्रकार। सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अजूनही अश्रूंच्या धारा। संजय राऊतांची टीका। राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याबाबत हालचाली सुरू। एनसीपीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची लवकरच बैठक होण्याची शक्यता। राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी बैठक बोलावण्याची शक्यता। प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात येणार। मुख्यमंत्री फडणवीस यंदा राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याची शक्यता। अजित पवारांच्या निधनामुळे फडणवीस अर्थसंकल्प मांडणार असल्याची माहिती। 23 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन। अजित पवारांकडून काही दिवसांपूर्वीच मंत्रालयात अर्थसंकल्पात बैठक। राज्याचा महसूल वाढवण्यासाठी बैठकीत चर्चा। 8 तारखेपासून बैठकांचं आयोजन ठरलं असल्याचीही माहिती। अजित पवारांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू। राज्य सरकारचे आदेश। डीजीसीए कडून फॉरेन्सिक टीम नंतर आता सीआयडी कडून चौकशी। तपासाचा वेग वाढला। अजितदादांना अखेरची सलामी देताना पोलीस कर्मचाऱ्याकडून मिसफायर। सलामी देण्यासाठी बंदूक लोड करतानाच मिसफायर। गृहमंत्री अमित शहा आणि अनेक मोठे नेते असताना मोठी दुर्घटना टळली। दृश्यमानता कमी तर सीसीटीव्ही फुटेज इतके स्पष्ट कसे? राष्ट्रवादीतले ज्येष्ठ नेते यावर का बोलत नाहीत? अजितदादांच्या अपघातावरून सुषमा अंधारेंचा सवाल। भाजपने दादांवर केलेले 70,000 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप थोतांड। सामनाच्या अग्रलेखातून निशाणा। बदनामीबाबत मोदी फडणवीसांनी दादांच्या कुटुंबाची माफी मागावी अशीही मागणी। अजित पवारांच्या निधनामुळे पुण्यात राष्ट्रवादीने निवडणुकांचा प्रचार थांबवला। मतदारांना केवळ पत्रक वाटून प्रचार करणार। उमेदवारांच्या कोणत्याही सभा किंवा रोड शो न घेण्याचाही निर्णय। 5 महिन्यांमध्ये 35,000 कुणबी मराठा प्रमाणपत्रांचं वाटप। बीड जिल्ह्यात सर्वाधिक 23,000 प्रमाणपत्र वाटली। हैदराबाद गॅझेटियरनुसार प्रमाणपत्रांचं वाटप। मुंबई आणि नवी मुंबईतील प्रदूषणावरून हायकोर्टाची दोन्ही पालिकांच्या कारभारावर नाराजी। वायू प्रदूषण नियंत्रणासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास केंद्रीय जल आयोगाचा नकार। फक्त दुरुस्तीला परवानगी दिल्याचं स्पष्ट। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना मोठा दिलासा। निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात लाडकी बहीण योजनेचा उल्लेख। लाडकी बहीण सारख्या योजनांमुळे अनेक राज्य कर्जात गेल्याचाही अहवाल।